अमेरिकेमध्ये सकाळी सकाळी लवकर उठलो, 3:30ला जाग आली. मॅच होती आज आपली भारत न्यूझीलंड फायनल मॅच आणि आमच्याकडे डे लाईट सेविंग पण चालू होणार होतं. सकाळी 2 वाजलेच नाही, डायरेक्ट 3 वाजले, म्हणजे 1 तास घड्याळ पुढे गेलो. मग उठून पटापट गुळाची चहा बनवली, रेडी झालो आवरून सगळं आणि मस्त आपले झेंडे वगैरे घेऊन फुल जोशमध्ये आम्ही गेलो आमच्या फ्रेंड्सच्या घरी. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं मॅच बघण्यासाठी. आपले काही भारतीय लोक तिथे येणार होती अजून. सो आम्हालाही जरा बरं वाटलं की कोणतरी आपल्याकडची माणसं दिसतील. सो अंधार पूर्ण रस्ता, रात्रीचे 3:30च म्हणायला लागतील, 4 वाजले होते. घड्याळाच्याच पुढे गेलो होतं डे लाईट सेविंगमुळे, म्हणजे 5 पावणे 5च्या दरम्यान आम्ही असं स्टार्ट केलं. पण झाले होते 3:45. हा गोंधळ आहे, 4:45 5:45. रात्री म्हणजे अर्ध्या रात्री आम्ही निघालो होतो आणि गेलो. ॲड्रेस शोधेपर्यंत वेळ गेला आणि मग आमची गाडी लावायला तिने तिची टेस्ला बाहेर काढली आणि आमची गाडी आम्ही लावून दिली आतमध्ये. मग तिने छान वेलकम केलं. आम्ही पण त्यांच्यासाठी थोडेसे गिफ्ट्स वगैरे खायला घेऊन गेलो होतो. पिल्लूचे खूप लाड केले तिने. पिल्लू पण मस्त एन्जॉय करत होता आणि खूप ॲटमॉस्फिअर छान केलं होतं घरी. पूर्ण सजावट, आपले झेंडे वगैरे, मोठी स्क्रीन, मोठा झेंडा. आम्हीसुद्धा फुल जोशमध्ये. सो 5 वाजता मॅच सुरू झाली. आम्ही पोचलो. त्यांच्याकडे देव होतं, बाप्पाला आपण नमस्कार केला की बाप्पा जिंकू दे बाबा आमची टीम. आणि मग मॅच बघायला लागलो आणि तोपर्यंत सगळे लोक हळूहळू मग यायला लागले. मग चहाचे आणि कॉफीचे 3-4 राऊंड झाले. नाश्तामध्ये मध्ये नाचोज आणि बरेचसे काही बिस्किट, आपले पार्लेजी. एनर्जी तर पाहिजे होती ओ चीअर करायला आपल्या टीमला. सो सगळं मस्त मस्त मजा चाललेली आमची. एन्जॉय करत होतो सगळं. मध्ये जरा विकेट वगैरे गेली की थोडा म्हणजे बसत होतो, गप्प बसायला होत होतं. आणि पुन्हा मग विकेट त्यांची गेली की आम्ही ये असं आमचं चालू होतं. मग तिथे काकूंनी दाबेली बनवून आम्हाला खायला दिली. मस्त झणझणीत दाबेली वगैरे खाल्ली. पुन्हा जोशमध्ये आपल्या टीमला चेअर करायला लागलो आणि बघता बघता मॅच संपली. देवाला लवकर 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 होऊ देत सगळं व्यवस्थित, आमची टीम जिंकू दे बाप्पा, प्लीज 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 असं आमचं चालूच होतं. आणि लास्टला फायनली आपण मॅच जिंकलो आणि तिथे जो जल्लोष आम्ही केला, ढोल ताशाची गरजच नाही, आमची एनर्जी हाय होती. सो खूप खूप मजा आली. तिथे ते काका, माझे आलेले लोक, माझं पिल्लू, ते सुद्धा सकाळी तेवढ्या जवळ आमच्यासोबत आलं होतं. सो आम्ही खूप एन्जॉय केला. मग तुम्ही बघितली की नाही मॅच? शेअर केलं की नाही आपल्या टीमला त्या दिवशी?